नमस्कार. बेलशिर माळशिरस मतदारसंघातील जिल्हा परिषदचे उमेदवार दत्ताशेठ झुरंगे यांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज त्यांनी मोटरसायकल रॅलीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. संपूर्ण मतदारसंघामध्ये मोटरसायकल रॅली निघणार आहे आणि आपण त्यांच्याशी आता हजारो या ठिकाणी तरुण त्यांच्या रॅलीमध्ये सामील झाले आहेत आणि हजारो तरुण त्यांच्याबरोबर आहेत. तरुणांचं काय विजन असेल? आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. गेले 8 दिवस सर्व तरुण सहकाऱ्यांनी माझी प्रचार यंत्रणा हातामध्ये घेतली आणि अतिशय उत्साहामध्ये सर्वच तरुण आज एक मतदारसंघातील सर्व मतदारांना आव्हान करण्यासाठी या भागातील प्रत्येक वाडी वस्तीवरती गावावरती जाण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीची एकजूट ही तरुणांची या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. येणाऱ्या काळामध्ये तरुणांचे शिक्षणाचे प्रश्न असतील, तरुणांचे रोजगाराचे प्रश्न असतील किंवा तरुणांच्या वेगवेगळ्या ज्या काही वेगवेगळ्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी एक तरुणांचं संघटनात्मक जाळं हे निर्माण करण्याचं आम्ही ठरवलं आहे. आणि त्यामुळे आज हजारो तरुण या ठिकाणी माझ्याबरोबर या रॅलीमध्ये सहभागी झाले. तरुणांना उद्योगधंदे वगैरे असा काही तुमचा म्हणजे मानस आहे? हो, येणाऱ्या काळामध्ये या भागातील तरुणांना अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या वतीने असेल किंवा महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने एक 15 लाखापर्यंत जे शासनाची स्कीम आहे की बिनव्याजी कर्ज, जेणेकरून त्या तरुणांना त्याच्या स्वतःच्या पायावरती उभं राहता येईल. आणि हा महामंडळाचा जो काही परतावा आहे, व्याजाचा परतावा मोफत त्या ठिकाणी त्यांना 15 लाखाचं भांडवल त्या ठिकाणी उद्योग व्यवसायासाठी देण्याचा आमचा मानस आहे. आणि त्यासाठी अनेक तरुणांचे आम्ही फॉर्म भरून घेतलेले आहेत. त्यासाठी अनेक बँकांशी माझं बोलणं झालेलं आहे. त्या ठिकाणी बँका पण पुढे आलेल्या आहेत. प्रत्येक तरुणांना अण्णासाहेब पाटील विकास आर्थिक महामंडळाच्या वतीने आणि वेगवेगळ्या दुसऱ्या ओबीसी महामंडळाच्या वतीने त्या ठिकाणी तरुणांना 15 लाखापर्यंत व्यवसायासाठी अर्थसहाय्य करण्याचं आम्ही त्या ठिकाणी सर्व तरुणांनी ठरवलेलं आहे. तरुणांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर वगैरे ते पण त्या ठिकाणी जे तरुण वेगवेगळ्या व्यवसायामध्ये येऊ इच्छितात त्यामध्ये नवीन तरुण एक पल्पचा बिझनेस असेल किंवा फळ प्रक्रिया असेल किंवा भाजीपालाची प्रक्रिया असेल किंवा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असेल, अर्थमोर्स किंवा JCP असेल, ट्रॅक्टर खरेदी असेल, अशा वेगवेगळ्या छोट्या मोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून या मतदारसंघातील तरुणांना उभं करण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे. आणि त्याची सुरुवात येत्या काही दिवसापासून आपल्या सर्वांना पाहायला मिळेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. तुमच्या मतदारसंघामध्ये 28 गावं येतात. या 28 गावामध्ये तुम्ही कोट्यावधी रुपयांचा निधी दिलेला आहे. विकास कामाविषयी काय सांगतात? गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघाचं लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना या मतदारसंघातील तळागाळातील लोकांच्यापर्यंत विकासाची गंगा पोचवण्याचं काम केलंय. रस्ते असतील, वाड्यावरती पिण्याचं पाणी असेल किंवा आरोग्याची सुविधा असेल, आरोग्य उपकेंद्र असतील, प्राथमिक शाळा असतील, शाळांच्या दुरुस्ती असतील, अंगणवाडी असतील, अंगणवाड्यांच्या दुरुस्ती असतील, अशी वेगवेगळी समाजाला जी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी काही वेगवेगळे हेड आहेत, ते समाज कल्याण आहे, महिला बाल कल्याण आहे, कृषी आहे, अशा बांधकामे, आरोग्य या प्रत्येक हेडच्या माध्यमातून त्या विभागाच्या माध्यमातून या सर्वसामान्यांच्या पर्यंत विकासाची गंगा पोचवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून करतोय. कोट्यवधीचा निधी या मतदारसंघामध्ये खेचून आणलेला आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा या मतदारसंघामध्ये अशाच पद्धतीचं काम त्या ठिकाणी करण्याचा माझा मानस आहे. धन्यवाद. आपल्यावर होते जिल्हा परिषद बेलसर माळशिरस मतदारसंघाचे उमेदवार दत्ता भाऊ झुरंगे. त्यांनी आपल्याशी आत्ताच तरुणांचं भविष्य, तरुणांची प्रगती आणि मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेतलेला आहे. धन्यवाद.